नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के वासुदेव या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 20 एप्रिलच्या चालू घडामोडी आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, येणाऱ्या पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती तसेच 26 तारखेला उच्च न्यायालयाच्या भरतीसाठी खास करून आपण चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन आलेले. मित्रांनो, चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी किती कोटी रुपयाची कामे आहेत मित्रांनो? तर मित्रांनो, नाशिक त्र्यंबकेश्वरला जो काही कुंभमेळावा भरणार आहे त्यासाठी किती कोटी रुपयाची कामे केली जाणार आहेत मित्रांनो? तर मित्रांनो, 25,000 कोटी रुपयांची नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळाव्यासाठी रुपयाची कामे केली जाणार आहे मित्रांनो. कारण की जो काही कुंभमेळावा हा 2026ला होणार आहे मित्रांनो, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने कुंभमेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे मंजूर केलेली आहेत मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला दुसरा, मत्स्य निर्यातीत महाराष्ट्राचे स्थान 2024 आणि 25मध्ये कितवे आहे? तर मित्रांनो, जे काही मत्स्य व्यवसाय आहे मित्रांनो, जो काही आपल्या महाराष्ट्रामध्ये जो काही निर्यातीत केला जातो त्याचा स्थान कितवा आहे? तर महाराष्ट्राचं 2024 आणि 25च्या नियमानुसार तर आपल्या मत्स्य निर्यातीत महाराष्ट्राचे स्थान हे दुसरे आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत देशात दुसऱ्या क्रमांकावर आपलं महाराष्ट्र आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला तिसरा, PMAYG अंतर्गत किती घरे पूर्ण झाले मित्रांनो? पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत किती घरे आत्तापर्यंत पूर्ण झालेली आहे मित्रांनो? तर मित्रांनो, आत्तापर्यंत 4 कोटी PMAYG अंतर्गत पूर्ण झालेले आहेत मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. याचं उद्दिष्ट काय होतं मित्रांनो? प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 4 कोटीची घरे पूर्ण करणे हे या योजनेचं उद्दिष्ट होतं. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला चौथा, भारताची पहिली डेंग्यू लस कोणती आहे मित्रांनो? तर मित्रांनो, भारताची काय पहिली डेंग्यू लस आहे ती मित्रांनो कोणती आहे? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर आहे. टॅग 003 क्विडेंगा ही डेंग्यूसाठी पहिली लस प्राप्त झालेली आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कारण की डेंग्यूसाठी ही पहिली मान्यता प्राप्त लस आहे मित्रांनो, जे काही गव्हर्मेंटनं त्याला मान्यता देत असतं. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पाचवा, नेपाळ संसद अध्यक्ष कोण आहे? तर मित्रांनो, नेपाळचे संसद अध्यक्ष कोण आहेत? म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की देवराज घिमारे हे नेपाळ संसदचे अध्यक्ष आहेत मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल मित्रांनो. देवराज घिमरे यांची अध्यक्षपदी निवड झालेली आहे मित्रांनो संसदमध्ये. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. प्रश्न आपला पुढचा, MAI ट्रान्सक्राईब 1 मॉडेल कोणी विकसित केले आहे मित्रांनो? MAI ट्रान्सक्राईब 1 मॉडेल कोणी विकसित केलेलं आहे मित्रांनो? आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. मेटा या कंपनीने AI म्हणजे स्पीच टू टेक्स्ट AI मॉडेल विकसित केलेलं आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल.
प्रश्न आपला 7वा, बँकॉक पारा एजन्सीमध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे? बँकॉक पॅरा मध्ये सुवर्ण पदक हे मित्रांनो आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की पायल नाग यांनी बँकॉक पारा आर्चरीमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे मित्रांनो. कारण की पायल नाग यांनी शीतल देवीचा पराभव करून हे सुवर्ण पदक जिंकलेले आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 8वा, रणसंवाद 2026 कुठे झाला? तर मित्रांनो जे काही 2026चा जो काही रणसंवाद आहे मित्रांनो, तो आपला ऑप्शन नंबर एक उत्तर बरोबर होईल. कारण की जो काही रणसंवाद 2026चा नवी दिल्ली या ठिकाणी झालेला आहे. कारण की तिन्ही संरक्षण दलाचा परिषद नवी दिल्ली येथे पार पडलेली आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 बरोबर होईल. प्रश्न आपला 9वा, भारताने पवन ऊर्जेत किती GV वाढ केली आहे मित्रांनो? म्हणजे ग्रॉस किती वाढ केली आहे मित्रांनो? तर मित्रांनो 6.5 GW इतके भारताने पवन ऊर्जेत GW वाढ केलेली आहे मित्रांनो. कारण की जी काही ही विक्रमी वार्षिक वाढ आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 9वा, पवन ऊर्जा वाढ किती टक्के आहे मित्रांनो? पवन ऊर्जा वाढ किती टक्के आहे मित्र सध्या? तर मित्रांनो आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर आहे. 46% इतके मित्रांनो. मागील वर्षाच्या तुलनेत 46% वाढ झालेली आहे मित्रांनो पवन ऊर्जेमध्ये. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 11वा, राज्यसभेच्या सदस्यांना शपथ कोण दिले जाते? तर मित्रांनो जे काही राज्यसभेचे सदस्य आहेत त्यांना यांनी उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथ दिली जाते मित्रांनो. सध्याचे जे काही राज्यसभेच्या सदस्यांना शपथ मित्रांनो जगदीप धनखड यांनी राज्यसभेच्या सदस्यांना शपथ दिलेली आहे मित्रांनो. कारण की उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथ दिली जाते मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 12वा, भारताने कोणत्या देशाला मदत पाठवली आहे मित्रांनो? तर मित्रांनो तुर्की या देशाला भारताने मदत पाठवली आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर आहे. कारण की भूकंप आपत्तीमुळे भारताने ही मदत केलेली आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. तुर्की या देशाला भारताने मदत केलेली आहे मित्रांनो. प्रश्न आपला 13वा, अमेरिकेने औषध आयातीवर किती शुल्क लावले आहे मित्रांनो? तर मित्रांनो अमेरिकेने औषध आयातीवर 100% शुल्क लावले आहे मित्रांनो. कारण की पेटंट औषधावर उच्च शुल्क लावलेले आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 14वा, सब ज्युनियर बॉक्सिंग 2026 कुठे सुरू झाली आहे मित्रांनो? सब ज्युनियर बॉक्सिंग 2026 मध्ये जी काही सुरू झाली मित्रांनो, पुणे या ठिकाणी सब ज्युनियर बॉक्सिंग 2026 सुरू झालेले मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. कारण की आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा पुण्यात झालेल्या आहेत मित्रांनो 2026च्या. म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. प्रश्न आपला पुढचा मित्रांनो, तुम्ही जर आपण आज 14 प्रश्न घेतलेले आहे मित्रांनो. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त ही माहिती लोकांपर्यंत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा.
आणि आपले दुसरे पण व्हिडिओ नक्कीच पाहण्याचा प्रयत्न करा.